नमस्कार, मी कावेरी देसाई. आपण पाहत आहात मावळ परिसर न्यूज. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट यांच्या वतीने कामशेत येथे हिंगणे स्त्री शिक्षण संस्थेच्या जातीयवादी भूमिकेच्या निषेधार्थ बेमुदत उपोषण करण्यात आले आहे. हिंगणे स्त्री शिक्षण संस्था या संस्थेच्या जातीयवादाच्या निषेधार्थ हे बेमुदत उपोषण रोकडे परिवार आणि सर्व जाधव असतील, गायकवाड असतील, सरोदे असतील, भालेराव असतील आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट या सर्वांच्या वतीनं हे उपोषण करण्यात आलेलं आहे. या सर्वांची एकच मागणी आहे की यांची जी 1962 पासून जे सातबाऱ्यावरती नाव होतं ते जवळजवळ 91पर्यंत ते नाव होतं आणि 91 नंतर हे नाव कमी झालं कसं, तर याची सखोल चौकशी व्हावी. आणि ह्या जमिनीवरती आज तागायत पूर्वीपासून आणि आज तागायत देखील या रोकडे परिवारांचा ताबा आहे. आजही वहिवाटी त्यांची आहे आणि जर इतका वर्ष त्यांची जर वहिवाटी असेल तर ही स्त्री शिक्षण संस्था जी आहे ही जातीवाद करून पाहते आणि वेगवेगळ्या प्रकारच्या म्हणजे त्यामध्ये इलेक्ट्रिसिटीवाले असतील त्यांच्याकडनं नोटिसा येत आहेत, पोलिसांकडनं नोटिसा येत आहेत, वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून नोटिसा येत आहेत. तर या नोटिसा हे पाठवून बळाचा वापर करून ही जमीन हडपण्याचं यांचं जे कट कारस्थान आहे ते त्यांनी शासनाने लक्षात घेऊन त्यांचं जे कट कारस्थान आहे ते हाणून पाडलं पाहिजे आणि या गोरगरीब दलित जनतेला न्याय दिला पाहिजे, अशी मी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून इथं माझी एक सरकारकडे मागणी. चिंदू मल्हारी रोकडे यांची नात आणि ज्ञानेश्वर चिंदू रोकडे यांची मुलगी आज संस्थेकडनं आमच्यावरती जो अन्याय झाला आहे याची शासनाने योग्य ती दखल घेऊन आम्हाला योग्य तो न्याय मिळावा. आम्ही प्रत्येकाकडं रीतसर अर्ज केलेले आहेत, त्यांना सांगितलेले आहे जो काही आमच्यावरती अन्याय झाला आहे आणि ह्याची शासनाने लवकरात लवकर दखल घ्यायची आणि आम्हाला योग्य तो न्याय मिळवून द्यायचा. आणि जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही हे उपोषण असंच चालू ठेवणार आहोत. काय नाव तुमचं? पद्मा मिलिंद भालेराव. मी श्रावण मल्हारी रोकडे यांची मुलगी. आम्ही ज्या जागेत बसलोय त्या जागेसाठी आज आम्ही इथं उपोषण करत आहोत. ही जागा स्त्री शिक्षण संस्थे यांनी आमच्यावर बळाचा वापर करून आमच्यावर जो अन्याय अत्याचार केला आहे त्यांच्या विरोधात आम्ही उपोषण करत आहोत. अत्याचार म्हणजे त्यांनी आमच्या वडील आता ही 3री-4थी पिढी आहे आम्ही इथं राहतो. 70 वर्षापासून आमची वहिवाट आहे इथं. पण आम्हाला आमचा विचार न करता शेजारी जे लोहिया केंद्र आहे त्या लोहिया केंद्रामध्ये त्यांनी बँकेला जागा विकून बँक चालू आहे, तिथं शेजारी लाईनला हॉटेल चालू आहेत, त्यांच्या जागा विकू शकतात. पण आम्ही इथं राहतोय, वहिवाट करतोय, आम्ही इथं शेती केलेली आहे. पण आमचा काही विचार करत नाही. आमच्या वडील गरीब होते, शेतकरी घराण्याचे होते. त्यातला आम्ही 6 जणी मुली, एक भाऊ. पण लहानपणापासून आम्ही खूप अपेष्ट सहन केलं या जागेसाठी. आमच्या वडिलांनी किती सहन केलं ते आम्हाला चांगलं माहिती आहे. आमच्या वडिलांची तळमळ आम्ही बघितलेली. त्यामुळे ह्या स्त्री शिक्षण संस्थेने जी काय आमची फसवणूक केली त्याच्यामध्ये आमची एकच एवढीच विनंती आहे की आम्हाला कुळ कायदा माफीची सवलत त्यांनी रद्द करावी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी आम्हाला कुळ म्हणून लागू करावं इथं आमचं श्रावण मल्हारी रोकडे या नावाने. आणि आमच्या सर्व बहिणी त्यासाठी आम्ही उपोषणाला बसलेलो आहोत. आमच्या ह्या अटी शासनाने मान्य करावं त्यासाठी आम्ही विनंती करतो. संस्थेला हा अधिकार नाही की बळाचा वापर करून आमच्या अत्याचार करायचा. प्रत्येक वेळेस ते आमच्यावर अत्याचार आणि बळाचा वापर करून आम्हाला त्रास करतात. मावळ परिसर न्यूज या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा व बेल आयकॉनवर प्रेस करा. धन्यवाद.